मी प्रशांत नेवासकर, महामाझा टीव्हीवर तुमचं स्वागत करतो. कविवर्य श्री बाबा बोरकर यांच्याबद्दल तुम्ही सर्वांनी ऐकलं असेलच. शालेय जीवनात बऱ्याच लोकांनी त्यांच्या कविता वाचल्या असतील व नंतरही त्यांचे कथासंग्रह अथवा कादंबऱ्या वाचल्या असतील. बाबा बोरकरांनी विपुल लेखन केलं. त्यांनी 5 भाषातून लिहिलं, पण सर्वात जास्त त्यांनी मराठीतून लिहिलं. मराठीत त्यांचे 15 कविता संग्रह, 4 कथासंग्रह, 4 कादंबऱ्या, 2 जीवनगाथा आणि 5 अनुवादित पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. याशिवाय कोकणीत त्यांचे 3 कविता संग्रह आणि 7 अनुवादित पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. बाबा बोरकरांचं व्यक्तिमत्व अत्यंत प्रखर, प्रगल्भ आणि अष्टपैलू होतं. लेखनाशिवाय त्यांनी संपादनाचंही कार्य केलं. त्यांनी गोव्याच्या मुक्ती आंदोलनात भाग घेतला. त्यांचा आयुष्यात अनेक साहित्यिकांशी घनिष्ठ संबंध आला. 1955 ते 1970 त्यांनी आकाशवाणीकरता काम केलं. त्यांना आयुष्यात अनेक पुरस्कार मिळाले, पण त्यात 1934 साली मराठी साहित्य संमेलनात मिळालेलं सुवर्णपदक, नंतर 1950 साली गोमांतक मराठी साहित्य संमेलनात मिळालेलं सुवर्णपदक आणि 1967 साली मिळालेलं पद्मश्री ह्या पुरस्कारांचा आवर्जून उल्लेख करण्यासारखा आहे. लता मंगेशकर, आशा भोसले, जितेंद्र अभिषेकी यांच्यासारख्या प्रसिद्ध गायकांनी त्यांच्या कविता अथवा गाणी गायली आहेत. पु ल देशपांडे आणि मंगेश पाडगावकर हे बाकीबाब यांना गुरुस्थानी मानत असत. पु ल देशपांडे यांनी दूरदर्शनसाठी घेतलेला बाबा बोरकरांचा इंटरव्ह्यू आजही श्रोत्यांना लक्षात असेल. आज आपण बाबा बोरकर यांच्या कन्या मुक्ता आक्षीकर आणि त्यांचे पुतणे डॉक्टर घनश्याम बोरकर यांच्याशी संवाद साधणार आहोत. मुक्ता आक्षीकरांनी बाबा बोरकरांच्यावर एक कॉफी टेबल पुस्तक प्रकाशित केलं. नंतर रिसेंटली त्यांनी त्यांच्या अप्रकाशित कवितांचा एक संग्रह लावण्यरेखा हा प्रकाशित केला. सध्या त्यांनी स्वतःला त्यांच्या स्मारकाच्या म्हणजे म्युझियमच्या कामाला वाहून घेतलं आहे. डॉक्टर घनश्याम बोरकर हे मेडिकल डॉक्टर आहेत, पण तसे ते इंडस्ट्रियलिस्ट ही आहेत व ह्याशिवाय ते वृत्तीने कवी आहेत. त्यांच्या कविता आणि इतर पुस्तकं आतापर्यंत त्यांनी प्रकाशित केली आहेत. बाबा बोरकरांवरती त्यांनी अनेक कार्यक्रम महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर केले. बाबा बोरकरांबद्दल समर्थपणे बोलू शकणाऱ्यांपैकी एक डॉक्टर घनश्याम बोरकर आहेत. एवढ्या प्रस्तावनेनंतर मी आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. मुक्ताताई, बाबा बोरकरांनी जवळजवळ 50-55 वर्षात विपुल आणि अत्यंत दर्जेदार लेखन केलं. पण ह्या सगळ्याची सुरुवात केव्हा कशी झाली ह्याची उत्सुकता सर्व श्रोत्यांना आहे. त्याबद्दल तुम्ही सांगा. कवी बोरकर माझे वडील, त्यांना मी आबा म्हणत असे. जेव्हा ते लहान होते तेव्हा त्यांना कविता हे कोणीतरी रचित असतो हेच आधी माहीत नव्हतं. त्यांना वाटायचं जसे डोंगर असतात, नद्या असतात, तशा कविताही असतात. एकदा ते आपल्या वडिलांबरोबर एका ख्रिश्चन लग्नात गेले असता तिथं एक माडी काढणारा भंडारी पात्रीस नावाचा, त्याला लोक आग्रह करत होते आणि त्यांनी तिथंच लग्नातल्याच सत्य घटनेवर आधारित एक शीघ्र काव्य म्हणून दाखवलं. तेव्हा वडिलांना कळलं की कविता ही कुणीतरी रचित असतो आणि तेव्हा त्यांना वाटलं की आपणही तसंच करावं. आणि थोडंसं विषयांतर, ज्या पात्रीसने त्यांना कवित्वाचा साक्षात्कार घडवला त्याच पात्रीसला वडिलांनी जेव्हा पहिला कोकणी काव्यसंग्रह प्रसिद्ध केला तो ह्याच पात्रीसला अर्पण केला होता. असं तर बोरीला दिवे लागणीला वेळी त्यांच्या घरी भजन पद म्हणण्याची परंपरा होती व शेवटी एखाद्या लहान मुलाने, घरातल्या लहान मुलाने एखादं अभंग पद काही म्हणावं असा रिवाज होता. एके दिवशी जेव्हा माझ्या
मला वाटतं त्यावेळी वडिलांचं वय 8 किंवा 9 वर्षाचं असेल. त्यावेळेस त्यांची जेव्हा पाळी होती ते खेळण्याच्या नादात ही गोष्ट विसरून गेले. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा ते धावतच घरी आले. माडीवर जाऊन पटकन एक अभंग लिहिला आणि त्यांचा वेळ झाल्यावर तो म्हणूनही दाखवला आणि शेवटी बाकी म्हणे असं म्हटलं. त्याबरोबर घरचे सगळे चमकले. त्यांच्या चुलत्याने समज दिली की अरे, संतांच्या अभंगात आपलं नाव घुसडू नये, पाप लागतं. त्यावर बोरकर म्हणाले की हे मीच केले आहे. त्यांना कसं खरं वाटावे, पण त्यांनी तिथंच परत दुसरा त्यांना करून दाखवला. चुलते खूप कौतुकाने आपल्या आईकडे त्यांना घेऊन गेले ही गोष्ट सांगण्यासाठी. तेव्हा आजी बोरकरांना खूप रागवली आणि म्हणाली, तू घरचा मोठा आहेस, तुला संत होण्याचा अधिकार नाही, तू संसार केला पाहिजेस. आणि देवासमोर नेऊन त्यांना शपथ घ्यायला लावली की परत अभंग मी करणार नाही. ही त्यांच्या पहिल्या कवितेची गोष्ट. मुक्ताताई, बाबा बोरकरांचा पहिला कविता संग्रह कुठला आणि तो वयाच्या त्यांच्या कुठल्या वर्षी प्रकाशित झाला, ह्याच्याबद्दल आम्हाला सांग. त्यांचा पहिला काव्यसंग्रह 1930 साली प्रसिद्ध झाला. त्यावेळी बोरकरांचे वय फक्त 20 वर्षाचे होते. त्यावेळेस बोरकर कविता चोरूनच करीत. कारण कविता करणे म्हणजे पोरगा फुकट गेल्याचे लक्षण असे घरचे लोक मानत असत. त्यामुळे ते कविता करत आणि कागद लपवून ठेवत. एक दिवस पोरीला त्यांच्या घरी एक गोमंतकीय साहित्यिक यशवंतराव सरदेसाई आले होते आणि ते आपल्या कामानिमित्त एखादा कोरा कागद शोधत होते. तो शोधताना त्यांना हे कवितेचे कागद हाती लागले आणि मग त्यांनीच पुढाकार घेऊन प्रतिभा या नावाने काव्यसंग्रह छापून आणला. प्रसिद्ध त्यात बोरकरांनी त्यांच्या वयाच्या 15 ते 20 या वयातल्या त्या कविता. कविवर्य भारत तांबे यांनी जेव्हा बाबा बोरकरांची कविता ऐकली तेव्हा त्यांच्या तोंडून उत्स्फूर्तपणे उद्गार निघाले की कवितेच्या क्षेत्रात एक नवा तारा उदीयमान झाला आहे. 1934 साली मराठी साहित्य संमेलनात बाबा बोरकरांना सुवर्णपदक मिळालं. ते कुठल्या कवितेसाठी आणि त्याच्या मागची प्रेरणा काय होती? प्रशांतजी, तुम्ही जे आता जे विचारलं की भारत तांबे कुठली बोरकरांची कविता ऐकून स्वतः भारावले गेले. सांगायचा उद्देश असा आहे की वास्तविक भारत तांबेंचं काव्य हे बोरकरांनी आधी फार तरुण वयात वाचलेलं नव्हतं. बोरीला राहायचे, त्याच्यामुळे बोरीमध्ये काही तशी पुस्तकं त्यांना मिळत नव्हती वाचायला. काही अभंग, ज्ञानेश्वरी अशी जुनी पुस्तकं त्यांनी वाचली होती लहान वयात. परंतु त्यानंतर मडगावचे कवी कारे यांच्याशी त्यांचा संबंध आला. ते साधारण 5-6 वर्षांनी त्यांच्याकडून मोठे आणि कारेंकडनं जी पुस्तकं मिळाली त्यामुळे त्यांना नवीन आधुनिक कवितेची, मराठी कवितेची ओळख झाली. परंतु तरीही भारत तांबेंची कविता काही त्यांनी वाचलेली नव्हती. पुढील वयामध्ये जेव्हा ते म्हापशाला राहायला होते त्या काळात त्यांना दि. बेडेकरांचा एक त्यांनी संपादन केलेला कवी भारत तांबे यांचा एक छोटा संग्रह मिळाला, कविता संग्रह. आणि बोरकर त्यांच्या कविता वाचून एवढे प्रेमात पडले की त्या कविता वाचता वाचता त्यांना त्या मुखोद्गत झाल्या. त्यानंतर 1932 साली कोल्हापूरला साहित्य संमेलन भरणार होतं आणि त्या संमेलनाचे अध्यक्ष भारत तांबे होते. बोरकर आणि कारे दोघांनी ठरवलं की आपण कसंही करून साहित्य संमेलनाला जायचं. उद्देश संमेलन बघायचं नसून कविवर्य भारत तांबेंना पाहणं आणि जमल्यास त्यांना भेटणं होतं. हे दोघंही आगगाडीने कोल्हापूरला गेले गोव्यावरनं आणि संमेलनाच्या ठिकाणी गेले. तिथे गेले आणि भारत तांबेंना भेटायला म्हणून जेव्हा गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की त्या काळचे मोठे कवी म्हणजे माधव जुलियन, यशवंत असे सर्व बसलेले होते आणि कविवर्य भारत तांबे उर्दू, मराठी, संस्कृत, हिंदी
अशा वेगवेगळ्या भाषामधले अनेक असे साहित्याचे प्रकार की ज्यामध्ये समानार्थी उतारे त्यांना म्हणून दाखवत होते. ते ऐकताना कारे अचानक म्हणून गेले, द ग्रेट मेन थिंक अलाइक. कविवर्य तांब्याने त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, डोंट स्टॉप देअर, गो फर्दर अँड से ग्रेट मेन थिंक अलाइक बिकॉज द ट्रूथ इज वन. बोरकर कविवर्य भारा तांबेच्या व्यक्तिमत्वाने भारावून गेले. संध्याकाळी तांब्यांच्याकडे सगळ्या कवींची एक मैफल भरली आणि असं ठरलं की प्रत्येकाने एक एक कविता म्हणायची. तांब्यांच्या उजव्या बाजूला माधव जुलियन, यशवंत असे सर्व सिनियर कवी बसले होते आणि ह्या बाजूला तांब्यांच्या लगेच लागून कवी बोरकर, त्यानंतर पुढे कारे आणि सोपानदेव चौधरी अशी ती मैफल जमली. आणि जे मोठे कवी होते, प्रतिष्ठित कवी होते, त्यांच्या कविता होतोच. शेवटची कविता बोरकरांकडे आली, शेवटची कविता म्हणण्यासाठी. आणि बोरकरांनी त्यावेळी आपली विरोधी भक्ती ही एक कविता म्हणून दाखवली. म्हणजे ही कविता अशी आहे की गोपी आणि कृष्ण यांच्यामधली जी मधुरा भक्ती आहे त्या संदर्भातली कविता आहे. बोरकर लक्षात घ्या तेव्हा फक्त 22 वर्षाचे आहेत. आणि बोरकरांनी कविता म्हणायला सुरुवात केली. त्या कवितेतली एक ओळ अशी होती, तुला चुकवनी रमता स्नानी, तुला चुकवनी रमता स्नानी, लुगडे चोरून नेशी, रे तू निष्ठुर किती ऋषिकेशी. आणि ही ओळ ऐकल्याबरोबर कविवर्य भारा तांबेने बोरकरांच्या पाठीत शाबासकीची थाप दिली आणि उद्गारले माधवांना म्हणून, हिअर इज द स्टार ऑफ द होरायझन. त्या एकाच तांब्यांच्या वाक्याने बोरकर म्हणतात की मी धन्य झालो. त्याच्यानंतर पुढल्या कुठल्याही त्या मैफिलीत काय कविता चालल्या होत्या त्याच्याकडे माझं लक्ष नव्हतं. त्या एका रात्रीत मी टाकळाचा माड झालो असं बोरकरांनी म्हटलेलं आहे. ही कविवर्य बोरकरांची आणि भारा तांब्यांची पहिली आणि एकमेव भेट. त्यानंतर पुढील आयुष्यात काही बोरकरांची आणि तांब्यांची भेट झाली नाही. परंतु भारा तांबेने त्यांना एक शेवटच्या दिवसात एक पत्र लिहिलेलं आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की कविवर्य, माझे हात आता थकलेले आहेत आणि कान तुमच्या कवितांकडे लागले आहेत. पण ही फार पुढची गोष्ट. तुम्ही दुसरं जे मला विचारलं की सुवर्णपदक बोरकरांना कुठल्या कवितेबद्दल मिळालं, ही फार सुंदर गोष्ट आहे की बडोदा साहित्य संमेलनात बोरकरांना जायची संधी मिळाली आणि तिथे माधवराव जुलियन हे म्हणजे अध्यक्ष होते त्या संमेलनाचे. आणि माधवरावांनी म्हटलं, आधीच्या कोल्हापूरच्या संमेलनात तांब्यांनी त्यांची स्तुती केल्यामुळे बोरकरांना ह्या मोठ्या कवींमध्ये चांगला मान मिळायला लागला होता. माधवराव म्हणाले की कुठल्याही स्थितीत तुम्ही उद्याच्या संमेलनात तुमची कविता म्हणून दाखवली पाहिजे. बोरकरांचा आवाज त्या दिवशी बसला होता, गाता येत नव्हतं. माधवराव म्हणाले, काहीही करा पण तुम्ही उद्याची संधी गमावू नका. वि. स. खांडेकरी होते, तेही म्हणाले की ही संधी गमावलीत तर पुन्हा तुम्हाला 1500 वर्षाची संधी मिळणार नाही. दुसऱ्या वर्षी संमेलन सुरू झालं आणि बोरकरांची पाळी आली आणि कविवर्य बोरकरांनी कविता सुरू केली, तेथे कर माझे जुळती. आता इथे सांगायचं असं आहे की दिव्यत्वाची जेथ प्रतीती, मी इथे प्रतीती असं म्हणतोय, बहुतेक गाण्यामध्ये प्रचिती अशा अर्थाने हा शब्द उच्चारला जातो. संस्कृतमध्ये प्रचिती हा शब्द नाही, संस्कृतमध्ये प्रतीती असा शब्द आहे. प्रति आणि ई हा धातू आणि त्याचा इति प्रतीती ह्याचा कबूलावी होतो. थोडक्यात सांगायचं की हा मूळ संस्कृत शब्द, जरी बोरकर संस्कृत शिकलेले नसले तरी संतांचे अभंग, ज्ञानेश्वरी वाचन यामुळे संस्कृत शब्दांचा एक सबकॉन्शियस लेवलवरती त्यांनी आत्मसात केलेले होते. आणि मी शाळेत जेव्हा शिकलो होतो तेव्हा त्या कवितेत हा प्रतीती हाच शब्द होता. पुढे मराठीत प्रचिती हा शब्द वापरला जातो. पण मला असं वाटतं की प्रचिती ही दोन्ही जरी भूतकाळात असलं तरी प्रचिती ही अनुभव आल्यानंतरची स्थिती आहे आणि प्रतीती हा प्रति आणि ई म्हणजे प्रति ई म्हणजे जाणे, दिव्यत्व प्रति म्हणजे तुमच्याकडे येत आहे, ही ती अनुभूती आहे आणि ह्या अनुभूतीला उद्देशून ही कविता आहे. बोरकरांनी कविता सुरू केली. बोरकरांनी कविता म्हणायला सुरुवात केली. दिव्यत्वाची जेथ प्रतीती, दिव्यत्वाची जेथ प्रतीती, तेथे कर माझे जुळती, तेथे कर माझे जुळती. गाळून या भाळींचे मोती,
हरी कृपेचे मळे उगवती, जलदा परी येऊन या जाती, जगजांची न करी गणती, तेथे कर माझे जुळती. यज्ञी ज्यांनी देऊन निज शिर, घडले मानवतेचे मंदिर. यज्ञी ज्यांनी देऊन निज शिर, घडले मानवतेचे मंदिर. परिजयांच्या दहन भूमीवर, परिजयांच्या दहन भूमीवर, नाही चिरा नाही पणती, तेथे कर माझे जुळती. या कवितेत बोरकरांनी अनेक सामान्य माणसं, त्यांच्यात जे दिव्यत्व आहे, म्हणजे ते गृहस्थ असेल, सैनिक असेल, स्त्री असेल, अशा अनेक व्यक्तीमधलं दिव्यत्व त्यांना जे जाणवलं ते लिहिलेलं आहे. आणि शेवटचं कडवं ऐकण्यासारखं आहे. या शेवटच्या कडव्यामध्ये बोरकरांची कविता व्यक्तीपासून समष्टीपर्यंत किंवा विश्वात्मकतेकडे किंवा युनिव्हर्सल कशी होत जाते हे पाहण्यासारखं आहे. शेवटचं कडवं असं आहे. मध्यरात्री नभ घुमता खाली, मध्यरात्री नभ घुमता खाली, शांती शिरी तमचवऱ्या ढाळी. मध्यरात्री नभ घुमता खाली, शांती शिरी तमचवऱ्या ढाळी. त्यक्त बहिष्कृत मी जाकारी, त्यक्त बहिष्कृत मी जाकारी. एकांती डोळे भरती, तेथे कर माझे जुळती, तेथे कर माझे जुळती. दिव्यत्वाची जेथ प्रतीती, तेथे कर माझे जुळती, तेथे कर माझे जुळती. श्रोत्यांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला आणि अक्षरशः बोरकरांना रसिकाने डोक्यावर घेतलं. त्यांना दुसरी कविता म्हणायला सांगण्यात आली. त्यांनी मुसाफिर ही दुसरी कविता म्हटली. दुसऱ्या दिवशी बोरकरांच्या घरी राजरत्न जोशी त्यांना भेटायला आले आणि त्यांना म्हणाले बडोद्यामध्ये की चला तुम्हाला सुवर्णपदक मिळालेलं आहे कवितेचं. बोरकर म्हणाले माझ्यापेक्षा त्या काळेल्यांचं काव्यगायन चांगलं झालं होतं. राजरत्न जोशी त्यांना म्हणाले सुवर्णपदक हे कवितेसाठी आहे आणि तुमच्या तेथे कर माझे जुळती या कवितेला सुवर्णपदक मिळालेलं आहे. बोरकरांच्या दृष्टीने तो एक फार मोठा भाग्याचा दिवस होता. त्याच दिवशी वामन मल्हार जोशी स्वतःहून बोरकर जिथे राहत होते तिथे आले आणि म्हणाले मला तुमच्या दोन्ही कविता तेथे कर माझा जुळती आणि मुसाफिरा ह्या मला लिहून घ्यायच्या आहेत. तुम्ही सांगा मला त्या माझ्या मुलांना शिकवायच्या आहेत. बोरकरांना त्यानंतर विविध घाटेंनी त्यांच्या घरी बोलवलं आणि त्यांच्या गच्चीवर बोरकरांच्या कवितेचा कार्यक्रम झाला. एक एक कविता विविध घाटी त्यांच्याकडून 4-4 वेळा म्हणून घेत होते. त्यानंतर कवी चंद्रशेखर तेही बोरकरांच्या कवितेवरती फिदा झाले आणि जेव्हा बोरकरांनी त्यांना आपली कविता म्हणून दाखवली इतुक्या लवकर येईन मरणा, तेव्हा अक्षरशः कवी चंद्रशेखर भारावून गेले आणि म्हणाले विविध घाट्यांना म्हणाले अहो पोरं किती पुढे निघून गेली हो. बोरकरांना बडोद्याचं हे साहित्य संमेलन हे सर्वार्थानं मोठं करून गेलं. त्यांचा रसिकांकडनं मिळाला प्रतिसाद, त्यांना मराठी साहित्यिकात आणि कवीमध्ये मिळालेली प्रतिष्ठा या सगळ्या अर्थाने बोरकरांना बडोद्याचं साहित्य संमेलन आणि तेथे कर माझे जुळती कविता मोठं करून दिली. आता तुम्ही मगाशी म्हणालात की ह्या तेथे कर माझे जुळती या कवितेमागची प्रेरणा कोणती होती. कवीला कशातून प्रेरणा मिळेल हे सांगता येत नाही. वास्तविक ही कविता जेव्हा बोरकरांनी केली तेव्हा बोरकर 23 वर्षाचे होते. बोरकरांवर लहान वयातच घराची पूर्ण जबाबदारी पडलेली होती. आई वडील, धाकटे 3 भाऊ 2 बहिणी या सगळ्यांचा उदरनिर्वाह तसंच
भावंडांची शिक्षणं, त्यांचे कपडे लत्ते, ह्या सगळ्याची जबाबदारी तरुण वयातल्या बोरकरांवर पडली होती. आणि त्यामुळे बोरकर स्वतः अतिशय बुद्धिमान असूनही पुढचं शिक्षण घेऊ शकले नाहीत. ते पणजीला आले. तिथे ते शिकवण्या करत आणि शिकवण्या करून आपलंही चालवत आणि घरी पैसे पाठवत. असंच दिवसभराच्या शिकवण्या करून थकलेले बोरकर पणजीमध्ये महालक्ष्मीच्या देवळाच्या पायऱ्यांवर बसले होते. अतिशय मनस्थिती विषण्ण होती. असहाय्य वाटत होतं, एकटं वाटत होतं. आणि तेवढ्यात त्यांची दृष्टी महालक्ष्मीच्या पुढे ठेवलेल्या निरांजनाच्या ज्योतीवर गेली. आणि ती ज्योत पाहता पाहता बोरकरांच्या तोंडून ही कविता निघाली. तेथे कर माझे जुळती दिव्यत्वाची जेथ प्रतीती, तेथे कर माझे जुळती. सांगायचा उद्देश एवढाच आहे प्रशांतजी, की अतिशय एकटेपणात, अतिशय असहाय्य वाटत असताना सुद्धा दिव्यत्वाची ओढ जी बोरकरांच्या व्यक्तित्वात आणि कवित्वात आहे, ही त्यांच्या त्या 23व्या वर्षी झालेल्या कवितेत दिसून येते. आणि म्हणून जेव्हा तुम्ही ही शेवटचं कडवं ऐकता, मध्यरात्री नभ घुमटा खाली शांती शिरी तम चवरे आढाली, त्यक्त बहिष्कृत मी जा काळी एकांती डोळे भरती. म्हणजे त्या एकटेपणात, त्या बहिष्कृत अवस्थेत सुद्धा बोरकरांना हे वैश्विक सत्य, वैश्विक सौंदर्य, ते नभातली शांतता, त्या शांततेची प्रार्थना, याच्यात दिव्यत्व दिसतं. आणि हीच बोरकरांच्या कवितेची खरी ओळख आहे. हीच त्यांच्या कवितेतल्या दिव्यत्वाची, शिवत्वाची ओळख आहे असं मला वाटतं. मराठीचे प्रसिद्ध लेखक वि स खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कारही मिळाला. हे बाबा बोरकरांच्या अगदी सुरुवातीच्या चाहत्यांपैकी एक होते. तर त्यांनी बाबा बोरकरांबद्दल कसं ऐकलं व त्यांना ते कसे आवडू लागले आणि त्यांचे पुढे दोघांचे संबंध कसे राहिले, हे लोकांना ऐकायला आवडेल. त्यांचा प्रतिभा हा काव्यसंग्रह सावंतवाडीला वैनते या साप्ताहिकडे गेला होता. त्यावेळेस वि स खांडेकर वैनतेमध्ये टीकात्मक लेखले. खांडेकरांनी प्रतिभावर परीक्षण केले. थोडेफार दोष दाखवले होते, पण समीक्षण बरंच अनुकूल होतं. नंतर खांडेकर जेव्हा गोव्यात काही कार्यक्रमानिमित्त आले होते, तेव्हा ते शिवा फटुपय आंगलेकडे उतरले होते. त्यांनी आंगले मार्फत निरोप पाठवला. बोरकरांना म्हणावं, इतक्यात कविता छापण्याची घाई करू नका, आधी मला येऊन भेटा. त्यावर 3 वर्षे गेली. 3 वर्षानंतर जेव्हा बोरकर आपल्या नवीन कविता घेऊन भाऊसाहेबांकडे गेले, तेव्हा भाऊसाहेब म्हणाले, इतके दिवस तुम्ही मला का भेटला नाहीत? त्यावर बोरकरांनी म्हणाले की तुमचा त्रिदल आणि त्यात पाटे वाचून मी इतकी धास्ती घेतली होती की मला माझ्यावर कशी टीका झाली असतं तर माझा हार्ट फेल झालं असतं. भाऊसाहेब म्हणाले की त्यांनी हार्ट बाजूला ठेवून अशा कविता लिहिल्या, म्हणून मला हार्ट बाजूला ठेवून अशी टीका करावी लागली. भाऊसाहेबांसारख्या मातब्बर साहित्यिकाने सुरुवातीच्या काव्यलेखनाच्या काळात बोरकरांची पाठराखण केली. त्यांच्या कविता मागून घेतल्या, त्या ज्योत्स्नेतून प्रसिद्ध केल्या. नंतर त्यांचे कवितेची निवड करून दुसरा काव्यसंग्रह जीवन संगीत नावाचा छापण्यात पुढाकार घेतला. स्वतः त्या पुस्तकाला प्रस्तावनाही लिहिली. अशा तऱ्हेने तेव्हापासून त्यांचे जे ऋणानुबंध जुळले ते अगदी शेवटपर्यंत होते. त्यांच्या वयात 12 वर्षाचं अंतर होतं. बोरकर त्यांना गुरु मानत आणि त्यांचा पत्रव्यवहार चालूच होता. 1-2 नव्हे तर 4 दशके त्यांचा पत्रव्यवहार चालला.